ते फक्त नमस्कार करायचं काम करतात, बाकीच कोण काय करत नाही. वडगावचा दुबई झाला असतो म्हणते मी, दुबई. यादव पॅनल कुठलंही काम केले असं कुठलंही ठोस कुठलंही दाखवू द्यात. तुम्ही झोपला होता का त्या वक्ताला? त्या वक्ताला झोपला होता का? करून घ्यायचं तुझा. यादवाच्या माणसाने त्यावर डांबर किंवा खरेदी करा आजपर्यंत टाकले. आता ते त्यांना बोलणारा आरोप नाही म्हणून काहीतरी आरोप करायचा. सत्ता युवक क्रांती महाआघाडीचा निधी तिने कसा आणला? निधी तिने कसा आणला? घरात बसून आणला. खासदार आमचा, आमदार आमचा, निधी कोणाकडनं आणला? यादव हे सालपे पॅनल जेवढी कामं केल्यात तेवढी यादव पॅनल कामं करायची आणि तिथनं वर सुरुवात करायची. मी अक्कन त्यांचा निशाण नाही घेऊन फिरलो, तुम्हाला विचारायचं. विकास हाच मुद्दा आहे आणि विकास करण्याची फक्त ताकद कुठं असेल तर युवक क्रांती महाआघाडीमध्ये. विकास शब्द तुम्हाला सोबत नाही, कारण विकास तुमच्या हात कधी होणार बी नाही आणि करणार बी नाही. फक्त विकास स्वतःचा करू शकतात. युवक क्रांतीशिवाय वडगावला व मंगरावाडीला पर्याय नाही विकासाबाबतीत बोलतोय बरं का. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. कोल्हापूर जिल्ह्यातील नगर परिषद मतदारसंघामध्ये आता राजकीय वातावरण जे आहे ते आता तापायला सुरुवात झालेली आहे. काही दिवसांवरच आता मतदान होणार आहे, त्यामुळं प्रत्येक उमेदवार जे आहेत ते प्रत्येक घरामध्ये जाऊन मतदारांना आकर्षित करण्याचा आपला अजेंडा मांडण्याचा प्रयत्न ते करताना दिसत आहेत. मात्र दुसरीकडे जर बघायला गेलं तर प्रत्येक मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत आणि त्यांच्या परिसराचा विकास, त्यांच्या परिसरात जी मूलभूत सुविधा होणे गरजेचं आहे त्या झाल्या आहेत की नाहीत हेच जाण्यासाठी मी पोहोचलोय वडगाव शहरामध्ये. खरं बघायला गेलं तर वडगाव शहरामध्ये युवक क्रांती महाआघाडी विरुद्ध यादव पॅनल यांच्यामध्येच पारंपरिक लढत होत राहते आणि या वेळेला देखील या दोन्ही पॅनलचे उमेदवार जे आहेत त्यांच्यामध्ये थेट लढत होणार असल्याचं चित्र या मतदारसंघात पाहायला मिळतंय. मी सध्या पोहोचलोय मंगरायाची वाडी वॉर्ड क्रमांक 7 मध्ये आणि या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. त्यांच्या परिसरामध्ये किती कामं झालीत आणि ती कामं कोणी केलीत आणि ती कामांचा फायदा, त्या झालेल्या विकास कामांचा फायदा या नागरिकांना कशा प्रकारे होतोय हेच आपण जाणून घेणार आहोत. काकू नमस्कार. काय सांगाल, आता नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहे. तुमच्या या परिसरामध्ये जी विकास कामं व्हायला पाहिजेत, ज्या मूलभूत सुविधा लागतात त्या झाल्यात असं वाटतंय का? वाटतात ना. आमच्या गल्लीला रस्ता नव्हता, त्यांनी रस्ता केला. आम्ही डबऱ्यात पाणी भरत होतो, त्यांनी पाण्याची सोय केली, गटरी केल्या. कुणी केलं हे सगळं? सालपे वहिनींनी केले. बर, सालपे वहिनीने केलं ते काम? होय. पण तुम्हाला कसं माहिती त्यांनीच केलं ते? आम्ही स्वतः बघितलं ना, आमच्या दारात आलेल्या ना त्या, म्हणून आम्हाला माहिती सालपे वहिनीनेच केले हे. तर काय सांगशील, या प्रभाग क्रमांक 7 मध्ये जी कामं व्हायला पाहिजे तशी झाली जसं तुला दिसते का? हो दिसतंय, कारण इथे रस्ते वगैरे नव्हते, आमच्या गल्लीला रस्ते नव्हते, परत गटारी वगैरे, आणि आम्ही खड्ड्यातून पाणी भरत होतो. आता भरपूर सोय झाली आहे, ते पण सालपे वहिनीने केली आहे. आणि जे 25 वर्षात जी सत्ता आली ती त्यांनी केली नाही, ते आता 5 वर्षात त्यांनी केली आहे. म्हणजे 5 वर्षात भरपूर कामे झाली आहेत. पण असं म्हणतात की 25 वर्षात त्यांची सत्ता असतानाच त्यांनी निधी जो मंजूर केलता त्या निधीतनं इथं कामं झालेत असं म्हणतात आणि त्या निधीचा श्रेय जे आहे ते सालपे पॅनलनं घेतलंय. हे चुकीचं आहे. म्हणजे आम्ही तर अजून बघितलं नाही त्यांनी कामं केल्यात. म्हणजे ही काय सत्ता चालते फक्त पैशाच्या बळावर चालते असं मत आहे माझं. काका तुमचं काय मत आहे? या ठिकाणी तुम्ही किती वर्ष राहताय आणि विकास जो व्हायला पाहिजे तसा तुम्हाला दिसलाय का बदल इथं? दिसला की दिसला. मी कसं आहे, ज्या वेळा यादव पॅनलची परंपरा होती, या मंगरावाडी म्हणजे यादव पॅनल हे समीकरण पहिलं होतं. बर, त्यानंतर काही काळानंतर या सालपे पॅनल तिथं घुसलं. हे वडगावचे जे रोड आहे तो खडीकरण निघालं नव्हतं, मुरुमकरण निघालं नव्हतं, पूर्णपणे रोड असा म्हणजे सायकल निघाल जाता येत नव्हती. ज्यावेळेस सालपे पॅनलची पूर्ण सत्ता आली त्यावेळेस तिने पूर्ण पहिला रस्ता केला. पहिल्यांदा रस्ता सालपे पॅनलने केला, शिवाय सालपे. बरोबर. दुसऱ्यांदा त्यांची सत्ता पडली, तिसऱ्यांदा आल्यानंतर परत तो डांबरीकरण केलं. तोच नवीन वडगाव ती वाडी
परत 1 वर्ष आणि 5 वर्ष आणि सत्ता गेली. परत तिसऱ्या पंचवर्षाला आली. त्यानंतर काल तिसऱ्यांदा डांबरीकरण तिनेच केलं. बर. यादवाच्या माणसाने त्यावर डांबर किंवा खरेदी करा आजपर्यंत टाकलेली नाही. यादव पॅनलनं जेवढा निधी इथं आणलेला त्या निधीतनं इथं कामं झालीत, त्याचं श्रेय फक्त याने घेण्याचं काम केलंय हे ना. सगळं चुकीचं आहे. हे म्हणणं सगळं फक्त चुकीचं हा. आहे. कारण ज्यावेळी ही पाईपलाईन जी होती पाण्याची त्यावेळी पाईपा बारक्या होत्या. म्हणजे पहिल्या सुरुवातीला टाकले म्हणजे लोकसंख्या त्या हिशोबाने असल्यामुळे ते त्या हिशोबाने टाकली होती. पण नंतर कमी पडायला लागल्या. तिने परत खुदाई करून नवीन पाईपा मोठ्या, आता कंटिन्यू किती जर लोकसंख्या वाढली तर आपल्याला काय पाणी कमी पडणार नाही. बरं, इथून जवळजवळ म्हटलं तर आता आमचं हे नगरपालिकेचं पाणी हायवे पर्यंत पोचलं. हायवे पर्यंत तिथं गोपाळवासात आहे, आमच्या ते लोक राहतात, काही जनावर आहेत, हे आहेत, पूर्णपणे पाणी तिथपर्यंत पोचलेलं आहे. आता ह्यांचा विषय दुसरा कुठला आहे की तिथं पण अजून डांबरीकरण खडीकरण काय झालेलं नाही. कारण आता नवीन लोक असते त्याच्यामुळे सालपे पॅनल सुरुवातीला संडास मोठं बांधलं असतील तर सालपे पॅनल बांधलं. हा, त्यानंतर त्यांचं बघून ह्यांची सत्ता पडल्यानंतर हिने काय सांगितलं आणि संडास त्याला लागूनच तिने यादव पॅनल संडास बांधले नाही असं नाही. पण सुरुवातीला सुरुवात कोणी केली असेल तर सालपे पॅनल. इथे एक मोठा संडास बांधलाय, तिथे खाली एक बांधलाय, 4-8 संडास आहेत. आता बघायला गेलं तर ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत येणाऱ्या सत्ताधारी मंडळाकडनं? येणार आहे म्हणजे आता तसं म्हणजे का नाही, तसं म्हटलं तर सालपे पॅनलला आता आम्हाला एक थोड्या जागा आहेत त्या आमच्या एवढी कामं करा म्हणून. कारण कामं शिल्लक राहिलेली नाही. कामं शिल्लक राहिलेली नाही. आणि हे नी कसं आहे, जे काय बोलतात तुम्ही खरं करून दाखवा म्हणाव, त्याचा काही विषय नाही. आज पाणी मी तुम्हाला सांगतो की सालपे पॅनलमध्ये प्युअर कट्टर माणूस आहे, त्याचा विषय तो नाही. पण मला काय म्हणायचं आहे, यादव पॅनलनं आता जी बोलणारे आहेत बोलून देत, त्याचा विषय तो नाही. कारण प्रत्येकाला तोंड आहे, प्रत्येकजण बोलणार, त्याचा विषय तो नाही. पण मला एक सांगायचं आहे, सालपे पॅनल जेवढी कामं केल्यात तेवढी यादव पॅनलने कामं करायची आणि तिथनं मोर सुरुवात करायची. मी अक्कन त्यांचं निशाण नाही घेऊन फिरलो, तुम्हाला विचारायचं यादव पॅनल निशाण घेऊन त्याच दिवशी फक्त झालेली कामं तेवढी करून आणि राहिलेली कामं करून दाखवायची. त्यानंतर मी यादव पॅनलमध्ये जायला तयार आहे पूर्णपणे. दुसरीकडे बघायला गेलं तर मला सांगा, इथं जो शहराचा विकास व्हायला पाहिजे फक्त विकास लाटण्याचं काम सालपे पॅनलनं केलेलं आहे. नाही केलेलं. विकास केला आहे 100%. आता इथं बघा कॉन्क्रिटीकरण केले, रोड केल्यात, परत पाण्याची पाईपलाईन नवीन टाकल्या. 2013 साली जेव्हा आम्ही यादव पार्टी सत्ता होती त्यावेळी पाण्याच्या पाईपलाईन साठी गेलेलो, त्यावेळी म्हणली तर आमच्याकडे निधी नाही, तुम्ही स्वतःच्या खर्चातून पट्टी काढून पाईपलाईन टाका म्हणली ती. त्यावेळी सालपे पॅनलनं मग काय केलं? सालपे पॅनल पाण्याची लाईन टाकली मोठी, त्यानंतर परत रोड केले, गटर केल्या, कॉन्क्रिटीकरण केले. त्यावेळी तुम्ही लोकवर्गणी काय त्यावेळेला काढून दिली का? नाही. त्यानंतर मग निवडणूक आली त्यावेळी त्यांनी एक 6 महिने अगोदर छोटी पाईपलाईन टाकली. त्याचं म्हणजे एक 4 घागरी 8 घागरी पाणी यायचं नुसतं. आणि आता जवळजवळ एक अर्ध्या तासात भरपूर पाणी येते. 3-2 मजल्यावर वरती पाणी चढते. काका, शहराच्या दृष्टीनं ज्या काही विकास व्हायला पाहिजे तसा दिसतोय का हो? वडगाव मागत चाललंय असं कुठं झालंय का? वडगाव युवक क्रांतीनं पारवर टोकाला नेले, जास्त काय बोलासारखं नाही. आता काम कुठलंही शिल्लक ठेवलेलं नाही. कुठल्याही वडगावात कुठल्याही नागरिकाला विचारलं तरी पण कुठल्याही कानाकोपऱ्यात जाऊन विकास नुसता मंगरायवाडीचाच नाही, अख्खन वडगाव शहराचा विकास या युवक क्रांतीने केलाय. वडगाव जरी जाऊन कुठल्याही नागरिकाला विचारलं कुठल्याही वार्डात तरी युवक क्रांतीनेच कामं केलेले असं ठपका आहे. यादव पॅनल कुठलंही काम केले असं कुठलंही ठोस कुठलंही दाखवू द्यात. वडगाव मध्ये मंगरायवाडी तर वाढ सोडूनच द्या 8 नंबर असा विषय आहे. हा झाला विकासाच्या बाबतीत तुम्ही बोललात. पण आता सर्वसामान्यांची काही नगर परिषदेमध्ये अनेक कामं असतात, त्यावेळेला त्यांना त्या सालपे, तुम्ही ज्यावेळेला सालप्यांची कामं इथं म्हणा लागले तर त्या सालपेंना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि त्यांना जाऊन भेटावं लागतंय, नाहीतर त्या गाडीची काच पण खाली करत नाही. हे सर्व चुकीचं आहे. सालपे वहिनींच्या जर तुम्ही घराकडे जायचं म्हणला तर थिएटरकडे जायचं म्हणलं तर 24 तास कधीही जावं तुम्ही, पूर्ण दरवाजा उघडा असतोय. कुठल्या शिपायाची गरज नाही, कुणाच्या अपॉइंटमेंटची गरज नाही. फक्त एक फोन केला, वहिनी मी यायला आलोय, 5 मिनिटं वहिनी तुमच्यासाठी वेळ काढून उपस्थित राहणार. हे जे म्हणतात ना ते काचावर केल्या, ती त्यांची पद्धत आहे. आता तुम्हाला समजेल. आणि जी आमची रिक्षा आता दिसत्या ती अण्णांच्या काळापासून वहिनी रिक्षातनं फिरतात. हे असं नाही की इलेक्शन आलं म्हणून रिक्षा काढली. नाही. हे चुकीचं आहे. फक्त बाव केलं आहे. 4 माणसं हाताखाली धरायचे
आणि सांगायचं इलेक्शन आले की रिक्षा बाहेर काढतात, हे सगळं चुकीचं आणि पूर्ण जनतेला माहिती आहे विकास कोणी केलाय. युवक क्रांतीशिवाय वडगावला व मंगरावाडीला पर्याय नाही, विकासाबाबतीत बोलतोय बरं का मी, बाकी कुठला विषय नाही आहे. आणि ही जी कामं केल्यात 35-40 वर्षात जेवढी कामं झालेली नाहीत तेवढी 2016ला सत्तेत आली युवक क्रांती, पहिला नारळ इथं फोडला तिने ह्या रस्त्याला. पूर्ण कॉन्क्रिटीकरण असून दे, तुमचे गटरे असून द्यात, डांबरे असून दे, लाईट हायमाचं असून दे, फक्त नारळ फोडलं, पुढचं कामं काय? झालेत ना, कामं झाले ते. हा. 2016 ते 5 वर्ष सत्तेत होते, 3 वर्षात कामं एवढी भरपूर झाली आणि पुढले 2 वर्ष ही कोरोना काळात गेलीत. ते जर 2 वर्षे जर घावले असतील तर वडगावचा दुबई झाला असतो म्हणतो मी, दुबई. इथं जर बघितलं तुम्ही, इथं 2016च्या अगोदर एवढे पावसात किचकट आणि हे घाण एवढी होती की आमची लहान पोरं, आम्ही ह्या वाटेनं जायचं म्हणलं तर एकदम घाणेरडं साम्राज्य होतं. आणि 16ला युवक क्रांती आली. युवक क्रांती आल्यानंतर एवढं डेव्हलप रस्ता झालाय की साक्षात जी कोल्हापूरला रुईकर कॉलनी फेमस आहे तशी मंगराईवाडी खालची गली रुईकर कॉलनी पण फेमस झालेली आहे. आता जर बघायला गेलं 2 तारखेला मतदान आहे, मतदान करताना डोळ्यासमोर तुमच्या काय असणार आहे? मतदान करताना आमच्याकडे एकच पर्याय आहे, युवक क्रांती, आणि युवक क्रांतीलाच मतदान करणार आहे. आणि विकास म्हणजे युवक क्रांती, यासाठी आम्ही 2 तारखेला युवक क्रांतीचं जे चिन्ह असेल त्यांचं त्या चिन्हासमोर आम्ही तिन्ही बटणं दाबणार आहे. काय दिसतात का इथं कामं तुम्हाला डोळ्याला दिसतात काय? हो दिसतात. आज मी एका बचत गटाची एक सदस्य आहे. माझ्या बचत गटाला 12 लाखाचं कर्ज मंजूर झालंय बर नगरपालिकेच्या गटातून. बर परत पाण्याची सोय, आम्ही इथून 1 किलोमीटर पाणी आम्ही जनावरांना नेत होतो, तिथं पण पाण्याची सोय केली आमच्यासाठी बर कुणी केले असं दिसतंय तुम्हाला? सालपे वहिनीने. कसं काय, तुम्हाला कसं माहिती? हा? बघितले आम्ही स्वतः बर. केले. येतात तरी काय इकडे कधी? येतात. काय गाडीतनं फक्त राऊंड मारायचं आणि जायचं असं काय? नाही तसं कधीच झालेलं नाही. हं. काय वाटतंय, आता तू तरुणी आहेस, आता आपल्याला सगळं राजकारण माहिती आहे, समाजकारण माहिती आहे, हे ज्या वेळेला बघत असताना तरुण चेहरे आता या निवडणुकीच्या रिंगणात भरपूर असतात. काय वाटते, अनुभवी चेहरा आपण बघायचा काय तरुण चेहरा बघायचा? अनुभवी म्हणजे जी पैशाला महत्व नाही, कामाला महत्व आहे. जिने काम विकास केलाय ना त्याला महत्व आहे. पैशानं सगळं विकत घेता येते पण माणुसकी विकत घेता येत नाही, तेच महत्वाचं आहे. कारण माणुसकी सालपेवणींच्याकडे आहे आणि सालपेवणी या गोरगरिबाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या कुठेही दिसल्या, कुठेही असल्या तरी बोलवतात त्या. म्हणजे असं नाही की त्या नेत्या आहेत म्हणून की हे करतात, असं काय नाही. पण आता या निवडणुकीला तू मतदान करणार आहेस, 2 तारखेला मतदान आहे, काय तुझ्या डोळ्यासमोर काय विजन ठेवून तू करणार आहेस? विकास केलाय ना त्यांनी भरपूर, त्यामुळे त्या वोटिंग तर त्यांनाच करू शकतो. या तुमच्या मंगरायाच्या वाडीत म्हणजे वडगाव मध्ये येते, तुमचे शहरामध्ये येते, प्रभाग क्रमांक 7 आहे. या प्रभाग क्रमांक 7 मध्ये विकासाची कामं कितपत झाल्यात काय नाहीत? 100% हायमास्ट झाल्यात, सौर ऊर्जेचं डाम झाल्यात, डांबरी झाले, गटारी झाले. बर आणि काय अपेक्षित? पाणी पहिल्यांदा खड्ड्यात भरत होती, या 4 वर्षात आता पाणी पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर येते पाणी मोटर लावून, विदाऊट मोटर. बर काय कसं शक्य झालं हे सगळं? तर युवक क्रांती महाआघाडी का हो? तिने काम केले त्या पद्धतीनं. ह्याच्या आधी जी सत्ता होती त्या सत्ताधाऱ्यांनी निधी मोठ्या प्रमाणात आणला आणि ही कामं केलीत असं म्हटलं जातंय. सालपेंच्या सत्तेत काहीच झालं नाही. वडगाव ते मंगरावाडीचा रस्ता 3 वेळा झाला, तेही सालपे युवक क्रांती आल्यानंतरच झालाय, एकदाही रस्ता झाला नाही. बर हे आता डांबरीला उभा राहिलो, हे सुद्धा रस्ता युवक क्रांतीनेच केलाय. युवक क्रांतीने विकास केला असं तुम्ही म्हणताय, पण बाकीची जी काही कामं आहेत त्या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं ती विकास कामं अजून अडल्यातच. कोणता राहिलाय? कोण म्हणते विकास राहिलाय? संपूर्ण विकास झालाय. लोकांना काय लागते? अन्न, गटारी लागतात, लाईट लागते, पाणी लागते. आता काय राहिले? डांबरी सगळे चकाचक आहेत. गल्ली बोळातून सुद्धा डांबरी केलं. बर जिथं डांबरीकरण नाही तिथं बघून विकास केला होतो, हे आरोप आहे. कोणाला बोलायला काही चान्स नाही म्हणून हे म्हणतात तोंड बघून केलाय. ऍक्च्युली तोंड बघून केला असं म्हणावं, कुठलं राहिलंय तिने तेवढं सांगावं. वरती त्या गोपाळ वसाहत आहे वरती नवीन झालेली, तिथं सुद्धा पाणी पुरवलं यांनी. बर आता बाकीचं जर बघायला गेलं तर असा आरोप केला जातोय की
ठराव त्यांनी केलं, विकास कामाला निधी त्यांनी आणला, श्रेय फक्त सालपे पॅनलने घेतलं. आता ते त्यांना बोलणारा आरोप नाही म्हणून काहीतरी आरोप करायचा. सत्ता युवक्रांती महाआघाडी निधी तिने कसा आणला? निधी तिने कसा आणला? घरात बसून आणला. खासदार आमचा, आमदार आमचा, निधी कोणाकडनं आणला? ज्यावेळेला त्यांची सत्ता होती त्यावेळेला त्यांनी ती 9 वर्षापूर्वी सत्ता होती. मग तिने काय केलं नाही काम? तिने निधी आणला होता, मग काम काय केलं नाही? शिवाजी महाराजांचा एवढा भारी पुतळा उभा केला, त्याचा ठराव त्यांनी मंजूर केला, फक्त श्रेय त्याचं तुम्हीच घेताय. मग तिने का केला नाही? तिने का केला नाही? तिने मंजूर केलं होतं तर. आता एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? वडगाव शहर मागे जाते का पुढे येते, आणि एक नागरिक म्हणून तुमच्या अपेक्षा काय आहेत? आणखीन काय व्हावं इकडे? मंगराळवाडी फक्त सिटी सर्वे मध्ये यावं एवढीच अपेक्षा आहे आमच्या. बाकी कामं जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत. काही गैरसोय असं काही नाही. पाणी सुद्धा आता मुबलक यायला लागले. लाईटचा तर विषय सौर ऊर्जा सहित पूर्ण झालाय. बर, मग आता कोणचं राहिले काम आमचं? यावेळेला आता मतदान करणार आहे 2 तारखेला, काय असणार आहे तुमच्या डोळ्यासमोर? विकास हाच मुद्दा आहे, आणि विकास करण्याची फक्त ताकद कुठं असेल तर युवक्रांती महाआघाडीमध्येच आहे. मित्रा काय सांगशील, झालाय का रे विकास इकडे? इथं विकास झालाय 35 वर्षात एवढा झाला नाही, तेव्हा आज कुठं एवढा झालाय. हे बघा हिमास लावलाय इथं वरती, रस्ता झालाय, रोड झालाय सगळा. आणि 2017ला इथं उद्घाटन करायला तीच लोक होती जे आता टीका करायला ती युवक्रांती आघाडीवर. बर, काका नमस्कार. नमस्कार, बोला. फिरून आला सर? फिरून आला म्हणजे आमच्या गावात आम्ही फिरून येडे गाळायला लागतातच. आणि वारं वेगळं चालू आहे. काय वार आहे? पैशाचा जुगार हे ते का सगळ्या गोष्टी चालू आहेत. कोण म्हणते गटरी झाल्या नाहीत, कोण काय म्हणते पाणी इकडे जाते, पाणी तिकडे जाते. 91 पासून कुणी काय केलं? आम्हीच केले. ते फक्त नमस्कार करायचं काम करतात, बाकीच कोण काय करत नाहीत. नमस्कार करायचं काम कोण करतं आणि विकास कोण करते? विकास आम्ही करतो. विकास हा शब्द आमचा आहे, बाकी कोणाचा नाही. युवक्रांती आघाडी, बाकी कोणाचा नाही. 91 पासून आम्ही भोगले सगळं. 85 सालापासून आम्ही त्यात आहे. युवक क्रांती आघाडीनं फक्त श्रेय घेण्याचं काम केलं, विकास कुणी केला? विकास युवक्रांती आघाडीनंच केला. काय विकास केलाय? सगळं, गटरी असून दे, डांबरीकरण असून दे, संडास असून दे, काय पाण्याची स्कीम असून दे, लाईट असून दे. कागदावरच आहे ना ते. कागदावर प्रत्यक्षात बघा की, प्रत्यक्षात लाईट लावल्यावर उजेड लावा. प्रत्येक ठिकाणी चौकात लावलेलं असं डाम मोठं हे सगळं लावलेलं आहे. आणि काय करायचं? विकास विकास म्हणजे काय? विकास शब्द तुम्हाला सोबत नाही, कारण विकास तुमच्या हात कधी होणार बी नाही आणि करणार बी नाही. फक्त विकास स्वतःचा करू शकतात. विकास हे आम्हाला 91 पासून माहित आहे. विकास कुणी केला आम्ही त्या पहिल्यापासून आहे. कोण म्हणते ना गटरी झालं नाही, रस्त्यावरून पाणी जातंय, हे जातंय, ते जातंय. तुम्ही झोपला होता का त्या वक्ताला? त्या वक्ताला झोपला होता का? करून घ्यायचं तुझा. आता सगळ्या गल्लीला कॉन्क्रीट केलं, हे केलं, ते केलं. कुणी केलं? आम्हीच केलं. युवक्रांती आघाडी. आम्ही म्हणजे आम्ही नव्हतं, युवक्रांती आघाडीनेच केलं. युवक क्रांती आघाडीच्या ज्या नेते आहेत, आता उमेदवार आहेत सालपे, या सर्वसामान्य लोकांना भेटायला तरी पाहिजेत ना. भेटत काय करतात? दिवसभर भेटतात की, असतात इकडे, आज इकडे, उद्या तिकडे. 2 तास थांबा आणि मग भेटा म्हणतात. थांबायचं तुमच्या काळ, आमचं नाही काळ. आम्हाला थांबायला लागणार. आम्ही डायरेक्ट आत, गेट नाही, पास नाही, असलं काही नसतं आमच्यात. आताच ते फक्त निवडणुका आल्या तोंडावर म्हणून तसलं काय नाही. पहिल्या म्हणजे रिक्षात, व्हॉट्सअपवर तुम्ही बघा, रिक्षावाल्या ड्रायव्हरने सांगितलंय रिक्षा पहिल्यापासून रिक्षातच फिरतात त्या, आणि रिक्षातच फिरणार पहिल्यापासून. मग असं काय म्हणतात, गाडीतनं काच पण खाली करत नाहीत, गाडीतनं फिरतात. तसं म्हणायचं का? आम्हाला माहित आहे का? आमच्या समोर येतात की समोर. आणि जिथं मोटरसायकल, शिवा सालपे ज्या वक्ताला मोटरसायकल फिरत होतं त्या वक्ताला समोर येऊन आमच्या बोलत होतं, काय चाललंय हे शब्द वापरत होतो. आम्ही काय गाडी काचा बिचा घातलेल्या नाही आणि काळ्या घातलेल्या आहेत. त्यांची इथं दहशत आहे म्हणे, म्हणून लोक भितात. काय वाटत ते समोर येत नाहीत. नाही, समोर यायला पाहिजे. ते कोणी सांगायचं, उत्तर बित्तर द्यायचं. आमच्या समोर या की, काय बोला, आमच्या काय आम्हाला वाईट वाटत नाही. तर फक्त समोर या, हे का ते का म्हणा तुम्ही, आम्ही आहे त्याला समोर. काय विषय नाही, आम्हाला काय वाईट वाटत का? तुम्ही बोलायचं काम आहे, आम्ही सांगायचं काम आहे. यावेळेला या नगर परिषदेत या निवडणुकीनंतर आता बदल होणार म्हणतात, सत्ता बदल शक्यच होणार नाही. हे तुम्ही आमच्याकडे जावायला माप आहे, सगळं आहे. जे काय काय केलं ते आम्ही व्हॉट्सअपवर पाठवलंय, सगळं केलंय, सगळं पाठवलेलं आम्ही. फक्त विकास व्हॉट्सअपवरच पाठवताय? मग कशा पाठवायचं? मग कुठं पाठवायचं? दिसायला पाहिजे की विकास कुठे. आज दिसत बघा की फिरून गावात नाही.
संभाजी उद्यान बघा, मराठा ही नगर बघा, लक्ष्मी तलाव बघा, गेट बघा, इथं आंबेडकर पुतळा. त्यात एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, तो ठराव मंजूर केला तिने. नाही शक्य नाही, होणार ना. 10 वर्ष सत्ता होती, केला का नाही मग? 6 बसून तुम्ही 15-16 पण तुम्ही जायचा ना, का केला नाहीचा? का रस्ता झाला नाही? झालाच नाही हो. 10 वर्ष सत्ता भोगते ते माणूस करत नाही, तर ते विकास कसे करतील? आता मतदान करताना काय डोळ्यासमोर ठेवणार असं? विकास फक्त आम्ही काय इथनं पुढे बी करत राहणार, आणि इथनं मागे केलेलं बी आहे. 91 पाणी असून दे, प्रत्येक गल्लीला वडगावात बोर मारलेला असू दे, सगळ्या गोष्टी आम्ही युक्रांती आघाडीने केलंय. कुणी काय केलेलं नाही, आम्ही केलंय. युक्रांती आघाडीनं बोर बीर प्रत्येक गल्लीला मारलंय मी. आमच्या युक्रांती आघाडीनं आमच्या काळात सगळ्या घडलेल्या गोष्टी आहेत. कुणी बोलायचं काम नाही, माझ्या समोर येऊन कुणी सांगा कुणी केलं म्हणून. आम्ही तिथं आहेच. दवाखान्याचा प्रश्न एक मोठा एक येतं म्हणतात. होणार की ते दवाखान्यावर तुमच्या काळात 10 वर्ष तुम्ही काय केलं सांग? 10 वर्ष तुम्ही काय करायला पाहिजे. आम्ही काय करण्याबद्दल आम्ही केलं ते केलं सांगतोय. तुम्ही काय केलं नाही 10 वर्ष होता तुम्ही करायला पाहिजे तर ते केलं नाही. आम्ही काय करू? आता आम्ही नगरपालिकेची इमारत बांधायला चालू केली आमचे हे असताना. भले प्रशासक गाठला तर आम्ही ऐक की त्यात प्रशासक गाठले तर आमचे कोणतरी ऐकते लोक. रस्त्यांची चाळण झाली सगळ्या वडगावात. काय नाही, वडगाव चाळण झालेलं नाही, फक्त बोलायचा विषय आहे. चांगलं आहे. अजून बरीच कामं या मतदारसंघात आणि वडगाव शहरात बाकी आहेत असं म्हणतात. काय नाही, मंगरावाडीमध्ये जवळजवळ 100% कामं झालेले आहेत. फक्त आता प्रशासन लागलेलं आहे. वरती आमच्याकडे मयूर रोडला म्हणजे गोपाळ वस्ती नवीन झाल्या, तिथे बिन लाईटचं काम मंजूर झालेलं आहे. ते बिन लाईटचं काम आता 100% पूर्ण होईल. आणि राहिले थोडीफार कामं किरकोळ म्हणतोय, किरकोळ अशी काही 100% नाही, ते बिन ह्या येतेल्या सत्तेत ती पूर्ण करून टाकतील. आणि युवक क्रांती असल्यावरच विकास होतो. मंगरायवाडीला जर तुम्ही 2016च्या पाठीमागे जर आला असतासा तर एखाद्या जुन्या काळात एखादं कुठतरी वाडी वस्ती गाव असते तशी परिस्थिती होती. आणि जर तुम्ही 16 नंतर ना आला असा तर वडगाव किंवा मंगरायवाडी डेव्हलप झालेल्या कामाच्या ह्याच्यात तुम्हाला दिसेल. आणि ह्या 16 आणि 21च्या कालखंडामध्ये आम्हाला नगरसेवक चांगले गावलेत. अलका गुरु असून द्यात, शरद पाटील असून द्यात, नम्रता तायडे असून द्यात, परत संतोष चव्हाण भंडादा असून द्यात, ते हे ऍक्टिव्ह मध्ये 16 नंतर नव्हते. आता थोडंफार चेंज झाले, नवीन माणसं आलेत, पण युवक क्रांतीकडे 100% हा विकास होणार आहे. तर नक्कीच आपण पेठ वडगाव शहरातील मंगरायची वाडी प्रभाग क्रमांक 7 मध्ये अनेक लोकांशी ज्यावेळेला संवाद साधला तर या ठिकाणी 100% विकास कामं झाले आहेत. या ठिकाणी रस्त्यावरून चालणं, सायकल चालवणं देखील मुश्किल होतं. मात्र आज या रस्त्यांवर डांबरीकरण असेल, त्या रस्त्यांच्या बाजूच्या गटारी मोठ्या प्रमाणात चांगल्या केलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी डबक्यात उतरून महिलांना भरावं लागत होतं, पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र या ठिकाणी सालपे पॅनलकडून ज्यावेळेला सत्ता आली त्यावेळेला त्यानंतरच या संपूर्ण परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि पाणी जे आहे ते आता विदाऊट मोटर हे 3ऱ्या मजल्यापर्यंत जात असल्याचं काही नागरिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एकूणच येत्या 2 तारखेला मंगरायची वाडी प्रभाग क्रमांक 7 बरोबरच इतर प्रभागातील आणि शहरातील नागरिकांचा कौल कोणाला जातोय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, वडगाव.